नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही बीएमसी भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला माहितच आहे की जे काही आपले जीकेचे 25 क्वेश्चन असणार आहे, ते 25 पैकी 10 ते 12 क्वेश्चन जे आहे ते मुंबई स्पेशल जीके वर असणार आहे. मग त्याची तयारी आजपासून आपण करणार आहोत. तर बघा मित्रांनो, इथं आपली 12 मार्काची तयारी जी आहे ती मी लेक्चरच्या माध्यमातून तुमच्याकडून करून घेणार आहे. तर हे आजचं पहिलं लेक्चर असणार आहे. बघा, हे जे लेक्चर आहे हे तुम्हाला पहिलं लेक्चर युट्यूबवर बघायला मिळेल. ठीक आहे. याच्या पुढचे जे लेक्चर आहे ते आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आता तुमचा असा समज होऊ देऊ नका की पहिले युट्यूबवर आहे म्हणजे ऍपवर खूप महागडी वगैरे बॅच घ्यावी लागेल. तर मुंबई स्पेशल जीके फक्त 99 रुपयामध्ये पहिले 100 विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहोत. 301 रुपये नंतर याची फी होणार आहे. बघा, तुम्हाला या मुंबई स्पेशल जीके मध्ये काय मिळणार आहे, तर मुंबईशी संबंधित सर्व जी माहिती आहे ती कव्हर केली जाईल एकदम आकर्षक वे मध्ये. याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघालच कशा प्रकारे आम्ही ती कव्हर करतोय. त्याचबरोबर दररोज एक लेक्चर रेकॉर्ड करून अपलोड केलं जाईल. त्याचबरोबर बघा, लेक्चरच्या नोट्स सर्व लेक्चर झाल्यानंतर एकदाच दिल्या जातील. त्यानंतर बघा, 100 प्लस PYQ जे आहे मुंबई स्पेशल ते घेतले जाईल, जवळपास 120 PYQ. त्याचबरोबर प्रॅक्टिस क्वेश्चन जे आहे ते तुमच्याकडून तयारी करून घेतली जाईल. आम्ही प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला देणार आहे, तर ती तुम्हाला सोडवायची आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, इथे जर बघितलं तर या बॅचचा कालावधी 1 महिना असेल. 1 महिन्यामध्ये तुमचं जवळपास एक 10 लेक्चर असतील मुंबई स्पेशल, ती तुम्ही तयारी करून घ्या. नंतर तुम्हाला नोट्स देऊन टाकल मी. नोट्सच्या माध्यमातून तुम्ही तयारी जी आहे तुमची करून घ्यायची आहे. या बॅचची फी पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त 99 रुपये असणार आहे. काही जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. बॅच परचेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅचची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून बॅच परचेस करू शकता. ठीक आहे. मग आता सुरुवात करूया मुंबई स्पेशल जीके लेक्चर क्रमांक 1 ला. बघा मित्रांनो, मुंबईचं थोडं इतिहासावरून सुरू करूया. बघा, मुंबईचं जे नाव आहे ते मुंबईमध्ये असलेली मुंबादेवी यावरून मुंबई हे नाव जे आहे तर ते ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मुंबईचं नाव मुंबादेवीवरून ठेवण्यात आलेलं आहे. आता बघा, मुंबईचं जर आपण जुनं नाव जर बघितलं तर पोर्तुगीजांनी मुंबईला एक नाव दिलं होतं, बोम्बाहिया. ठीक आहे, बोम्बाहिया. पोर्तुगीजांनी काय नाव दिलं? बोम्बाहिया. इंग्रजांनी काय नाव दिलं? बॉम्बे. आणि आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा सेना आणि भाजपचं सरकार आलं होतं 1995 साली, तेव्हा बॉम्बेला मुंबई असं करण्यात आलं. बॉम्बेला काय करण्यात आलं? मुंबई असं करण्यात आलं. ठीक आहे. तर हा झाला मुंबईच्या नावाचा थोडक्यात इतिहास. ठीक आहे. तर सुरुवातीला जर आपण बघितलं तर पोर्तुगीजांनी ही जी मुंबई आहे ती बहादूर शहाकडून घेतली होती, जिंकली होती. आणि मग बहादूर शहाकडून मुंबई जिंकल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव बोम्बाहिया असं ठेवलं होतं. आता मुंबई तुम्ही अशी जी बघताय, ठीक आहे, ती अशीच नव्हती. मुंबई आज आपण जसं बघतो ती तशी मुंबई पहिल्यापासून नव्हती. मुंबई जर बघितलं तर 7 वेगवेगळी बेट आहे. जसं की मोठा कुलाबा, छोटा कुलाबा किंवा धाकटा कुलाबा किंवा लिटिल कुलाबा म्हणू शकतो आपण त्याला. मोठा कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई, माझगाव, वरळी, परळ आणि माहीम ही 7 वेगवेगळी बेट होती. ठीक आहे. या अशा प्रकारे तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दाखवतो. हे बघा, हे माहीम बेट होतं अशा प्रकारे. ठीक आहे. हे वरळी नावाचं बेट होतं. ठीक आहे, वरळी. त्यानंतर जर इथं बघितलं तर हे आहे बॉम्बे, यच आकाराचं बॉम्बे बेट. त्यानंतर हे आहे माझगाव बेट. त्यानंतर हे जे आहे हे आहे परळ. कोणतं आहे? परळ. ठीक आहे. त्यानंतर हे आहे छोटा कुलाबा आणि हा आहे मोठा कुलाबा. तर अशा प्रकारे ही 7 बेट होती. 1 2 3 4 5 6 आणि 7. मग आता एक व्यक्ती होती, त्यांचं नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला यावर सुद्धा क्वेश्चन जो आहे तो विचारला जाईल. त्या व्यक्तींचं नाव मित्रांनो जेरॉल्ड अंजियर. ठीक आहे, जेरॉल्ड अंजियर. यांना काय म्हटलं तर यांना मुंबईचे जनक, आधुनिक मुंबईचे शिल्पकार किंवा आधुनिक मुंबईचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जेरॉल्ड इंजिनियर यांनी काय केलं मित्रांनो, तर हा जो मधला पोकळ भाग होता, हे जे काही खाजणं होते, तर या ठिकाणी त्यांनी काय टाकली? भर टाकली. या ठिकाणी त्यांनी माती, दगड, गोटे जे आहे ते टाकून हा जो मधला भाग आहे पाण्याचा भाग तो भरून काढला. हा जो मधला सगळा पाण्याचा भाग होता याला काय केलं? पूर्णपणे असं भरलं. ठीक आहे.
याला पूर्णपणे असं भरून काढलं. ठीक आहे, हा पूर्ण भरला गेल्यानंतर जर आपण बघितलं, हा पूर्ण भरल्या गेल्यानंतर आज जो आपल्याला मुंबईचा नकाशा बघायला मिळतो, तर ही अशा प्रकारची मुंबई जी आहे ती आज आपल्याला दिसते. हे काम कुणी केलं होतं, तर हे काम केलं होतं जेराल्ड अंजियर यांनी. त्यांनी काय केलं, 7 बेट जी होती मुंबईचे, तर त्यामध्ये भर टाकण्याचं काम केलं आणि ज्या काही खाड्या आणि जे काही खजानं होते तर ते बुजवण्याचं काम केलं होतं. ठीक आहे, मुंबईचे आधुनिक मुंबईचे शिल्पकार कोण, तर जेराल्ड अंजियर. हे ब्रिटिश अधिकारी होते, तर यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. आता बघा मुंबईचे जे काही बेट आहे त्यांचा इतिहास बघूया. आपण जर बघितलं तर जो काही पाषाण काळ होता, पाषाण युग, ज्यामध्ये माणूस जगण्यासाठी फक्त आणि फक्त दगडांचा वापर करायचा, तो जो काही पाषाण काळ होता तेव्हापासूनचे जे पुरावे ते मुंबईच्या बेटावर आपल्याला आढळलेले आहे. आपण जर बघितलं तर मुंबई मधले मूळ निवासी जर आपल्याला विचारलं, तर त्या ठिकाणी असलेले स्थानिक कोळी जे आहे ते मुंबईचे कोण होते, मूळ निवासी होते. कोण होते, मूळ निवासी होते. मग मूळ निवासी कोण होते, स्थानिक कोळी. मग त्यांच्यावर राज्य कोणी केलं, तर कालांतराने मुस्लिम राज्यकर्ते तिथे राज्य करू लागले. आणि मुस्लिम राज्यकर्ता होता बहादूर शाह. याच्याकडून जर आपण बघितलं तर पोर्तुगीजांनी 1534 मध्ये बहादूर शाहकडून मुंबईला हस्तगत करण्यात आलं किंवा मुंबईला काबीज करण्यात आलं. आणि तेव्हा त्यांनी मुंबईचं नाव ठेवलं बॉम्बाहिया. तर बॉम्बाई हे काय होते, ते 7 बेटच होते. ठीक आहे, बॉम्बाई हे काय होते, 7 बेटच होते. आता जेव्हा मुंबई इंग्रजांकडे आली, मुंबई इंग्रजांकडे येण्याची स्टोरी सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, पोर्तुगीजांचं इंग्लंडचा एक राजा होता चार्ल्स द्वितीय, चार्ल्स दुसरा, आणि पोर्तुगीजांची एक राजकुमारी होती कॅथरीन दे ब्रॅगेन्झा. यांचं काय झालं, लग्न झालं. मग पोर्तुगीजांची मुलगी होती, त्यांनी काय केलं, हुंड्यात मुंबई जी आहे ती चार्ल्स दुसरा याला दिली. हुंड्यात मुंबई जी आहे ती कुणाला दिली, चार्ल्स दुसऱ्याला दिली. मग अशा प्रकारे हे जे काही बॉम्बाई जी आहे ते अशा प्रकारे कुणाकडे आलं, इंग्रजांकडे आलं. आणि त्यांचं बॉम्बाई याचं नाव इंग्रजांनी बॉम्बे असं ठेवलं. काय ठेवलं, बॉम्बे असं ठेवलं. ठीक आहे, आपण जर बघितलं तर ब्रिटिश राजघराण्यांनी काय केलं, तर बॉम्बेला ईस्ट इंडिया कंपनीला रेंटने दिलं की तुम्ही तिथे राज्य करू शकता, पण त्या बदले आम्हाला काय पाहिजे, काही पैसे पाहिजे. आणि मग बॉम्बेला रेंटने दिल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने तिथे काय केलं, तर आपलं एक मुख्यालय जे आहे ते स्थापन केलं. आपल्याला माहिती ईस्ट इंडिया कंपनीचे 3 मुख्यालय होते. एक होतं कोलकाता, मी इथे के लिहितो. एक होतं मद्रास, मी इथे एम लिहितो. आणि एक होतं बॉम्बे, मी इथं बी लिहितो. तर अशा प्रकारचा भारताचा जो मॅप आहे, या ठिकाणी इंग्रजांची जर आपण बघितलं तर 3 मेन ठिकाण होते, त्यापैकी एक होतं बॉम्बे. आणि बॉम्बे ईस्ट इंडिया कंपनीचा पूर्ण मालकीचं होतं का, नाही. ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ऍज अ रेंटने मुंबई दिलं होतं. ठीक आहे, मग आता आपण जर बघितलं मुंबईमध्ये औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला. आता मुंबईमध्ये औद्योगिक आणि आर्थिक विकास का झाला, तर हे थोडं आपण जाणून घेऊया. 3 वाजता बरोबर आपलं लेक्चर होणार आहे दररोज. तर बघा मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, तर ईस्ट इंडिया कंपनीचा आपण बघितलं मुंबईचा औद्योगिक आणि आर्थिक विकास का झाला, तर हे जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा मित्रांनो, इथं जर बघितलं तर आपण एक सेपरेट पेज घेऊया इथं, जेणेकरून मी तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या मग सांगू शकतो. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, मुंबई जे आहे ते एक नैसर्गिक बंदर आहे. ते काय आहे, एक नैसर्गिक बंदर आहे. ठीक आहे, एक नैसर्गिक बंदर आहे. आता नॉर्मल केसमध्ये समुद्राचं पाणी समजा अशा प्रकारे, नॉर्मल केसमध्ये समुद्राचं पाणी जे ते अशा प्रकारे असतं. आणि जमिनीचा उतार जो आहे, ठीक आहे, जमिनीचा उतार जो आहे तो कसा असतो समुद्राच्या पाण्यामध्ये, ते समुद्राचं पाणी, ठीक आहे, समुद्राचं पाणी. आणि या समुद्राच्या पाण्यामध्ये जो काही जमिनीचा उतार असतो, समजा ही जमीन आहे, अशा प्रकारे जमिनीचा उतार पाण्यामध्ये अशा प्रकारे असतो, अशा प्रकारे असतो. ठीक आहे, अशा प्रकारे असतो. मग आता नैसर्गिक बंदर कशाला म्हणायचं, नैसर्गिक बंदर, तर नैसर्गिक बंदर अशा ठिकाणी तयार होतं जिथे समजून घ्या हा परत एक समुद्र आहे, हा परत काय एक समुद्र आहे. ठीक आहे, हा परत काय एक समुद्र आहे. आणि या समुद्रापाशी ही काय जमिनी, ठीक आहे, ही काय जमिनी, ठीक आहे, ही जमिनी. आता जमिनीचा उतार कसा मंद स्वरूपात असतो. आता आपण समजून घ्या की समुद्र किनारी फिरायला गेलो तर हळूहळू आपण कुठे जातो, पाण्यामध्ये जातो. ठीक आहे,
पहिले गोट्यापर्यंत पाणी येतं, नंतर गुडघ्यापर्यंत येतं, नंतर कमरापर्यंत येतं, नंतर मग आपण त्यामध्ये डुबवू शकतो. आता मुंबईची तिथं काय आहे की डायरेक्टच जमिनीचा उतार जो आहे तो अशा प्रकारचा आहे. ठीक आहे, डायरेक्ट जमिनीचा उतार कसा आहे तो अशा प्रकारचा आहे. जसं विहीर असती की आपण एकदा विहिरीमध्ये समजून घ्या पाण्यात उडी मारली की आपण त्यात किती काय डुबू शकतो विहिरीच्या खोलीनुसार, तसा मुंबईच्या तिथं जमिनीचा उतार आहे. म्हणून मुंबई काय झालेले एक नैसर्गिक बंदर ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे? नैसर्गिक बंदर. नैसर्गिक बंदर. आता काय असतं मित्रांनो या नैसर्गिक बंदराचा फायदा काय असतो? फॉर एक्झाम्पल एक जहाज आहे. आता व्यापारासाठी जी काही मोठमोठे जहाज असतात, आता एक जहाज समजून घ्या या जमिनीपर्यंत या पॉइंटला एका जहाजाला यायचंय. ठीक आहे, इथे यायचंय. तर समजून घ्या या अशा समुद्रामध्ये जर जहाज येत असेल तर ते समजून इथपर्यंत येईल, पण इथंच ते जमिनीमध्ये अडकणार. मग ते जमिनीपर्यंत येऊ शकतं का? इथं खाली जे आहे इथंच अडकणार ते. ठीक आहे, मग यातला माल कसा उतरायचा किंवा कसं इथं किनाऱ्यापर्यंत आणायचा हा प्रश्न असतो. अशा प्रकारचा समुद्र किनारी जिथं असतो. पण समजून घ्या की एखादं जहाज आहे किती का मोठं असू द्या ते इझिली मुंबई सारख्या ठिकाणी जमिनीपर्यंत येऊ शकतं. मग आपण त्यामध्ये माल भरू शकतो, त्यामधून काढू शकतो. या असे जे ठिकाण असतात त्याला काय म्हटलं तर बंदर म्हटलं, त्याला काय म्हटलं तर पोर्ट म्हटलं, इंग्रजीमध्ये काय म्हटलं तर पोर्ट म्हटलं जातं. तर मुंबई हे भारतातील सगळ्यात मोठं काय आहे नैसर्गिक बंदर आहे. आणि हे भारतातील नैसर्गिक बंदर असल्यामुळे काय झालं तर या ठिकाणी औद्योगिक विकास झालेला आहे. ठीक आहे, औद्योगिक विकास झालेला आहे. तुम्ही इंग्रजांची स्थानं जरी बघितली तर बॉम्बे इथं नैसर्गिक बंदर आहे, मद्रास चेन्नई इथं नैसर्गिक बंदर आहे, कोलकाता तिथं हल्दिया नावाचं नैसर्गिक बंदर आहे. अशाच ठिकाणी त्यांचा जो काही जे काही मेन ठिकाण होती इंग्रजांची ती अशाच ठिकाणी होती जिथे नैसर्गिक बंदर आपल्याला बघायला मिळतात. तर नैसर्गिक बंदराचा कन्सेप्ट तुम्हाला आय थिंक समजला असेल. मग पुढे जाऊया बघा मित्रांनो. आता या सगळ्या अनुकूल परिस्थितीमुळे काय झालं होतं तर 1854 साली मुंबईमध्ये पहिली सूतगिरणी जी आहे ती सुरू झाली होती. ती कोणी सुरू केली होती तर त्यांचं नाव लक्षात ठेवा, कावसजी नानाभाई दावर. ठीक आहे, कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये पहिली सूतगिरणी जी आहे ती सुरू केली. ठीक आहे, मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी जी आहे किंवा सूतगिरणी जी आहे ती कोणी सुरू केली तर कावसजी नानाभाई दावर. त्यानंतर 1853 मध्ये मुंबईमध्ये मुंबई ते ठाणे या दरम्यान पहिली रेल्वे धावली. ती किती किलोमीटर धावलेली आहे तर ती 34 किलोमीटर धावलेली आहे. किती किती अंतर होतं मुंबई ते ठाणे? मुंबई ते ठाणे या दरम्यान जी रेल्वे सुरू झाली ती किती किती अंतर कापणार होती? 34 किलोमीटर. त्यानंतर 1869 मध्ये काय झालं सुएज कालवा सुरू झाला आणि सुएज कालवा सुरू झाल्यानंतर युरोप पर्यंत पोहोचण्याचा एक शॉर्टकट निर्माण झाला आणि त्यामुळे मुंबईचा झपाट्याने विकास झाला. ठीक आहे, तर ही काही मुंबईच्या विकासाची कारण आहे. त्यातलं मेन कारण आहे मुंबई हे काय नैसर्गिक बंदर आहे. हे काय मुंबई हे नैसर्गिक बंदर आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का? येस और नो चला सांगा मला. इथपर्यंतच्या गोष्टी कळाल्या का तुम्हाला? जे काही बेसिक गोष्टी सांगतोय आपल्याला मुंबईशी संबंधितच बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यासाच्या आहे. कारण तुमचे जे काही 10 ते 12 क्वेश्चन आहे ते डायरेक्ट मुंबईवर असणार आहे. मुंबईशी संबंधित तुम्हाला गोष्टी विचारल्या जाणार आहे. मग त्या काय विचारल्या जाऊ शकतात की आधुनिक मुंबईचे शिल्पकार कोण? जेरॉल्ड अंजियर. हे आपले नावं जे आहे ते माहित असले पाहिजे. मुंबईमध्ये किती बेट होते? मग 7 बेट. मग ते 7 बेटामध्ये असा क्वेश्चन येऊ शकेल खालीलपैकी कोणतं बेट मुंबईमध्ये नाहीये? तर मग तुम्हाला ती जी उत्तर आहे ती देता आली पाहिजे. पुढे जाऊन मी तुमची हे लेक्चर झाल्यानंतर क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करून घेईल. मग तुम्हाला अजून कॉन्सेप्ट जे आहे ते तुमचे क्लिअर होत जाईल. ठीक आहे, जाऊया पुढे बघा मित्रांनो. स्वातंत्र्यानंतर आता मुंबई नेहमी काय राहिलेले आहे तर एक केंद्र राहिलेले. ब्रिटिशांच्या काळात मुंबई नेहमी काय राहिलं होतं एक केंद्र राहिलं होतं. ब्रिटिशांचं मुंबई प्रांताचं केंद्र काय होतं राजधानी काय होती मुंबईच होती. त्यानंतर जर आपण बघितलं तर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जर बघितलं तर मुंबई राज्याची स्थापना झाली. कोणतं राज्य स्थापन झालं? भारताला कधी स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला. आणि मग त्यावेळी एक मुंबई राज्य निर्माण करण्यात आलं. त्या मुंबई राज्याची राजधानी कोणती होती तर मुंबईच होती. त्यानंतर भाषेच्या आधारावर राज्यांची स्थापना करा. ठीक आहे, आता इथं बघा भाषेच्या आधारावर मी तुम्हाला हे सगळे लेक्चर झाले हे जे प्रॉपर पीडीएफ बनवून तुम्हाला देऊन टाकले. ठीक आहे, बघा मित्रांनो हे जे काही मी काय सांगत होतो बघा आता तर भाषेच्या आधारावर राज्य स्थापन करा अशी मागणी जी आहे ती लोक धरून चालले होते की आम्हाला मराठी भाषा बोलणाऱ्यांना मराठी राज्य द्या,
गुजराती भाषा बोलणाऱ्याला गुजराती राज्य, तेलुगू बोलणाऱ्याला तेलुगू राज्य, तमिळ बोलणाऱ्याला तमिळ राज्य, ओडिया बोलणारा ओडिशाचं एक वेगळं राज्य, असे वेगवेगळे आम्हाला काय करा, बंगाली बोलणाऱ्याला बंगालचं एक वेगळं राज्य. तर अशा प्रकारे भाषेच्या आधारावर आम्हाला राज्य द्या. मग तेव्हा त्यांनी काय केलं की सुरुवातीपासून काँग्रेसने म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला भाषेच्या आधारावर राज्य देऊया किंवा भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती करू. पण काँग्रेसने नंतर आपला शब्द पाळला नाही. काँग्रेसचं काय म्हणणं होतं की भाषेच्या आधारावर राज्याची स्थापना करण्यापेक्षा आपण प्रशासनाच्या दृष्टीनं मग प्रशासनाच्या सोयीसाठी आपण काय करूया, राज्यांची निर्मिती करूया. पण लोकांचा त्याला विरोध होता. मग यांनी अजून एक प्रयोग काय केला, 1956 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केली. कोणता? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केली, ज्यामध्ये एक भाषा बोलणारे लोक होते मराठी आणि दुसरे भाषा बोलणारे लोक होते गुजराती. म्हणजे आजचं जे महाराष्ट्र राज्य आहे आणि गुजरात राज्य आहे याचं मिळून एकच राज्य जे आहे मित्रांनो, ते 1956 ला स्थापन करण्यात आलं. त्याचं नाव होतं द्विभाषिक मुंबई राज्य. काय नाव होतं? द्विभाषिक मुंबई राज्य. मग बघा पुढे जाऊन भाषेच्या आधारावर राज्याची मागणी खूपच वेगाने वाढली आणि मग आपण जर बघितलं तर 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली आणि महाराष्ट्राची स्थापना केल्यानंतर मुंबई हीच महाराष्ट्राची राजधानी होती. द्विभाषिक मुंबई राज्याची राजधानी सुद्धा कोणती होती? तर मुंबईच होती. द्विभाषिक मुंबई राज्य जे होतं त्याची राजधानी सुद्धा कोणती होती? तर मुंबईच होती. बघा मित्रांनो, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण 3 राज्यात राहिलेलो आहे. एक राज्य होतं मुंबई राज्य, दुसरं होतं द्विभाषिक मुंबई राज्य आणि तिसरं आहे जे आपलं महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या राज्यात सुद्धा राहिलेलो आहे किंवा आपले पूर्वज जे आहे ते राहिलेले आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा भारतीय स्वातंत्र्य युद्धाचं प्रमुख केंद्र कोणतं होतं? तर मुंबईमध्ये होतं, मुंबईच होतं. महात्मा गांधीजींनी 1942 मध्ये ते गवालिया या ठिकाणीवरून काय केलं होतं, भारत छोडोचे नारे दिले होते. म्हणजे मुंबई जे आहे ते भारताचं मेन केंद्र जे आहे ते राहिलेलं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीचे केंद्र सुद्धा काय होतं? मुंबईच होतं. बघा मित्रांनो, मुंबईमध्ये जर आपण बघितलं वेगवेगळ्या चळवळी ज्या आहेत किंवा वेगवेगळ्या सोसायटीचे प्रमुख केंद्र जे आहे ते सुद्धा मुंबईमध्येच आहे. जसं की भारत छोडोची घोषणा आंदोलन हे मुंबईमधून सुरू झालं, घोषणा पण सुरू झाली मुंबईमधूनच आणि भारत छोडोचं आंदोलन पण मुंबईमधूनच सुरू झालं. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन 1885 साली मुंबईमध्येच आयोजित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी जर बघितलं प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्येच केली. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना मुंबईमध्येच केली. आपण जर बघितलं तर खूप सारं, जसं की रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना मुंबईमध्ये, भाऊदाजी लाडेंनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना मुंबईमध्ये केली. सर जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली. कामगार चळवळ मुंबईपासून सुरू झाली. म्हणजे अशा मेन गोष्टीचं माहेरघर काय होतं? तर मुंबई होतं. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये मुंबईचा आपल्याला मेन रोल बघायला मिळतो. आता बघा मुंबई जी आहे ती महाराष्ट्राची राजधानी बनली, पण त्यामध्ये जर आपण बघितलं 105 जणांनी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे. 105 जण स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये हुतात्मा झालेले आहे. आता काही लोकांचा प्लॅन होता की मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनवायचं नाही. त्यांनी काय प्लॅन केला होता की मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवायचं आणि गुजरात म्हणायचं की मुंबई आम्हाला द्या. पण शेवटी 105 जणांच्या जीवाची आहुती दिल्यानंतर, हुतात्मा झाल्यानंतर शेवटी मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली 1 मे 1960 ला. तर या सुद्धा गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या. आता आपण मुंबईचा स्थान आणि विस्तार बघणार आहोत. ठीक आहे. मुंबईच्या सीमा आपण जाणून घेऊया. इथं जर बघितलं तर मुंबईला आता तुम्हाला दिशा माहित असल्या पाहिजे. ठीक आहे. एक प्लसचं चिन्ह काढून घ्यायचं. त्या प्लसच्या चिन्हामध्ये वरती नेहमी उत्तर दिशा असते, खाली नेहमी दक्षिण दिशा असते, इकडे नेहमी पूर्व दिशा आणि ते पश्चिम दिशा. ठीक आहे. मग मुंबईच्या कोणत्या दिशेला काय हे आपण थोडं समजून घेऊया. मुंबईच्या पश्चिमेला जर आपण बघितलं तर अरबी समुद्र आहे. काय आहे? अरबी समुद्र. ठीक आहे. अरबी समुद्र. त्यानंतर मुंबईच्या पूर्वेला जर आपण बघितलं तर ठाणे किंवा ठाणे खाडी जर आपण बघितलं तर ती मुंबईच्या पूर्वेला आहे. मुंबईच्या दक्षिणेला जर आपण बघितलं तर रायगड आहे. रायगड जिल्हा ज्याचं जुनं नाव काय होतं? कुलाबा. तो मुंबईच्या दक्षिणेला आहे. आणि मुंबईच्या उत्तरेला जर बघितलं तर ठाणे जिल्हा आहे. म्हणजे ठाणे जिल्हा पण मुंबईच्या पश्चिमेला
सॉरी पूर्वेला आणि उत्तरेला आपल्याला दोन्हीकडे बघायला मिळतो. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की पश्चिमेला ठाणे खाडी, ठाण्याची खाडी, त्याला ठाणे खाडीच म्हटलं जातं. उत्तरेला ठाणे जिल्हा, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला रायगड जिल्हा. तर अशा प्रकारे मुंबईच्या आपल्याला वेगवेगळ्या दिशा माहित असल्या पाहिजे, कोणत्या दिशेला काय आहे काय नाही. पश्चिमेला अरबी समुद्र लक्षात राहील, खाली रायगड, वरती म्हणजे उत्तरेला पूर्वेला ठाणे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा मित्रांनो, मुंबई, मुंबई आता आपल्याला आपण जी परीक्षेची तयारी करत आहोत ती कोणती आहे, बृहन्मुंबई. ठीक आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेची आपण तयारी करत आहोत, बरोबर, महानगरपालिका. बृहन्मुंबई म्हणजे काय, तर बृहन्मुंबई म्हणजे आज जे आपण मुंबई शहर जिल्हा बघतो आणि जे काही मुंबई उपनगर जिल्हा बघतो, तर याला एकत्रितपणे काय म्हटलं तर बृहन्मुंबई. याला एकत्रितपणे काय म्हटलं तर मित्रांनो, बृहन्मुंबई असं म्हटलं जातं. याला एकत्रितपणे काय म्हटलं तर बृहन्मुंबई म्हटलं जातं, बरोबर. पूर्वेला इथं ठाणे सुद्धा येईल. ठीक आहे, ठाणे आणि पालघरचं विभाजन झालं त्यामुळे पूर्वेला ठाणे येईल किंवा ठाणे खाडी, सॉरी पूर्वेला पालघर येईल किंवा ठाणे खाडी, हे तुम्हाला उत्तर द्यायचे. ठीक आहे, आता येऊया परत आपल्या पॉइंटवर. बृहन्मुंबई म्हणजे काय, तर मुंबई शहर प्लस मुंबई उपनगर, याला एकत्रितपणे काय म्हटलं तर मुंबई, बृहन्मुंबई म्हटलं जातं. मग आता मुंबई शहर जो आहे तो एक सेपरेट जिल्हा आहे, मुंबई उपनगर जो आहे तो एक सेपरेट जिल्हा आहे. पहिले हे एकत्रच होते आणि त्याला आपण नॉर्मली बॉम्बे म्हणायचो किंवा मुंबई म्हणायचो. याचं विभाजन कधी झालं, तर याचं विभाजन झालं मित्रांनो 1990 ला. हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. बघा इथे जर बघितलं तर मुंबई आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांचं प्रॉपरपणे सेपरेट कधी झाले, तर साल लक्षात ठेवा 1990. 1990 मध्ये बृहन्मुंबईचं विभाजन होऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर बनलेलं आहे. मुंबई शहराचं क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर आणि हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान जिल्हा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात काय आहे, तर लहान जिल्हा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सगळ्यात लहान जिल्हा आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं मुंबई उपनगराचं क्षेत्रफळ आहे 446 चौरस किलोमीटर. ठीक आहे, 446 चौरस किलोमीटर. आता तुम्हाला असाही क्वेश्चन येऊ शकतो की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही. तर आपण जर बघितलं तर हे दोन्ही जिल्हे कसे, मुंबई शहर घ्या मुंबई उपनगर घ्या, दोन्ही जिल्हे कसे आहे टोटल शहरी, यांच्यामध्ये आपल्याला ग्रामीण भाग बघायला मिळत नाही. यांच्यामध्ये काय बघायला मिळत नाही, ग्रामीण भाग बघायला मिळत नाही. त्यामुळं या ठिकाणी जिल्हा परिषद आपल्याला बघायला मिळत नाही. तर ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद स्थापन करण्यात येत असते. इथं जरी जिल्हा जर नाव असेल तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या ग्रामीण भागासाठी असतात. मग आपण जर बघितलं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये काही नाहीये, जिल्हा परिषद नाहीये. आणि यांच्या दोघांसाठी जी महानगरपालिका आहे तिलाच म्हटलं तर बृहन्मुंबई महानगरपालिका. इथं महानगरपालिका मित्रांनो शहरासाठी महानगरपालिका असते. मग आपण जर बघितलं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, 603 चौरस किलोमीटर. आता तुम्हाला क्वेश्चन असा सुद्धा येऊ शकतो की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ठीक आहे, तर याचं पूर्ण जे क्षेत्र आहे ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतं. तर हे चुकीचं आहे, कारण आपण जर बघितलं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याचं टोटल क्षेत्रफळ 603 चौरस किलोमीटर जरी असेल तरी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत फक्त 480 चौरस किलोमीटरच येते. किती येतं, 480 चौरस किलोमीटरच येते. आता अजून एक क्वेश्चन की मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत हे जे काही 480 चौरस किलोमीटर क्षेत्र येतं, तर एवढं क्षेत्र येणारी, ठीक आहे, मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातील कितवी मोठी महानगरपालिका आहे, 1 नंबरची, 2 नंबरची, 3 नंबर, 4 नंबर. तर बघा मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे पुण्याची. कोणती, पुण्याची. ठीक आहे, पुण्याची, ती अलीकडे बनलेली. आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे बृहन्मुंबई महानगरपालिका, जिच्या अंतर्गत सगळ्यात जास्त क्षेत्र येतं ते म्हणजे 480 चौरस किलोमीटर. तर हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. आपण जर बघितलं पुण्याच्या महानगरपालिकेच्या अंतर्गत जवळपास 495 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र येतं आणि मुंबईच्या महानगरपालिकेच्या अंतर्गत 480 चौरस किलोमीटर क्षेत्र येतं. आता आपण जर बघितलं तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहरचं टोटल क्षेत्र 603 चौरस किलोमीटर आहे. मग यापैकी 480 चौरस किलोमीटर क्षेत्र जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतं. मग बाकी क्षेत्र जर बघितलं मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अंतर्गत, ठीक आहे, जे काही बंदर वगैरे आहे मुंबईमध्ये जवाहरलाल नेहरू बंदर, आणि आपण जर बघितलं तर जे मुंबईचे नैसर्गिक बंदर आहे, ठीक आहे, त्यासाठी एक पोर्ट ट्रस्ट स्थापन करण्यात आलंय त्यांच्या अंतर्गत येतं.
त्यानंतर अणुऊर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे तर यांच्याकडे उर्वरित क्षेत्र आपल्याला बघायला मिळतं. यानंतर पुढे जाऊया. मुंबईमध्ये काही खाड्या आहेत जसं की मनोरीची खाडी, माहीमची खाडी, मलाडची खाडी, गोराईची खाडी. ठीक आहे, या खाड्या आपल्याला मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपण मुंबईमध्ये असणारे जे काही तलाव आहे तर त्यांचा अभ्यास करणार आहोत. मुंबईमध्ये टोटल 7 तलावांमार्फत मुंबई शहराला, मुंबई उपनगराला पाणी पुरवठा केला जातो. मग आपल्याला हे माहित असलं पाहिजे सगळ्यात जुना तलाव कोणता आहे, सगळ्यात नवीन तलाव कोणता आहे, त्यानंतर कोणता तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे. ठीक आहे, आता असंच नाही की सातीचे साती किंवा जे धरण आहे, ठीक आहे, जे काही मेन धरण आहे ते असं नाही की ते मुंबईमध्येच आहे. मुंबईच्या बाहेर काही धरण आहे ज्यांच्या पाण्याच्या माध्यमातून मुंबई जी आहे ती चालत असते. लिहू नका आता, कोणी नोट्स काढू नका. मी म्हंटल ना आपलं मुंबई जीके स्पेशल झालं की मी माझ्या तयार केलेले नोट्स तुम्हाला देऊन टाकल. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्ही आता जस्ट लेक्चर बघा. जर लिहायचं असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग मधून लिहून घेऊ शकता. ठीक आहे, मी तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देईल, त्यामुळे जास्त लोड घेऊ नका. ठीक आहे, आता बघा मुंबईमध्ये जे काही नद्या तलाव आहे तर त्यांचा इथं आपण अभ्यास करूया. आपण जर बघितलं मुंबईला 7 तलाव जे आहे तर त्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. 7 तलाव जे आहे त्यांच्या मार्फत पाणी पुरवठा केला जातो. हे कोणकोणते तलाव आहे बघा. विहार तलाव, तुळशी तलाव, तानसा धरण, मोडक सागर धरण, अप्पर वैतरणा धरण, भातसा धरण आणि मध्य वैतरणा धरण. ठीक आहे, मुंबईला हे 7 धरणं जे आहे किती झाले बरोबर, 7 धरणं. तर या 7 धरणाच्या माध्यमातून मुंबईला पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो. मग आता आपण पहिले 7 धरणांची माहिती जी आहे ती इथून मिळवूया. बघा इथं पहिले आपण तुळशी धरण बघूया. ठीक आहे, तुळशी धरण. सर तुम्ही इथे 1 नंबरला विहार धरण दिलं आणि मग तुळशी धरण शिकवतोय पहिले. ठीक आहे, आता बघा फक्त लक्ष द्या, मग तुम्हाला समजेल का मी ते तुळशी धरण पहिले शिकवतोय. तर मुंबईपासून साधारणपणे 35 किलोमीटर अंतरावर आपल्याला तुळशी धरण जे आहे ते बघायला मिळतं. हे एक कृत्रिम धरण आहे. हे कसं आहे कृत्रिम, म्हणजे माणसाने स्वतः हे धरण जे आहे ते तयार केलेलं आहे. म्हणजे कृत्रिम धरण म्हणजे हे काही ठिकाणी एक नैसर्गिक डोंगरामुळेच तयार झालेला बांध असतो. ठीक आहे, तर हे तशा प्रकारचं नाही. आपण प्रॉपर याचं बांधकाम 1879 मध्ये केलेलं आहे पूर्ण. हा तलाव आपण जर बघितलं जेव्हा तुळशी धरण फुल भरून वाहतं, ठीक आहे, तुळशी धरण जेव्हा पूर्णपणे भरून वाहतं तेव्हा या धरणाचं पाणी विहार धरणाला जातं. विहार धरण जे आहे तर त्याला जाऊन पाणी मिळतं. तर काय लक्षात ठेवायचं, तुळशी धरण मुंबईपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. ठीक आहे, या धरणाचं बांधकाम जे आहे ते 1879 मध्ये पूर्ण झालं, 1879, आणि फुल भरल्यानंतर याचं पाणी जे आहे ते विहार धरणाला जातं. आता विहार धरणामध्ये पाणी आलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी विहार हे सगळ्यात छोटं धरण आहे. विहार धरणाविषयी काय लक्षात ठेवायचं, सगळ्यात बारकं सगळ्यात छोटं धरण कोणतं आहे, विहार धरण. ठीक आहे, आरे कॉलनी नावाचा परिसर आहे मुंबईमध्ये, तर त्या ठिकाणी विहार नावाचं धरण आहे. याचं बांधकाम 1860 मध्ये कंप्लीट करण्यात आलं होतं. याचं बांधकाम कधी करण्यात आलं, 1860 मध्ये कंप्लीट करण्यात आलं. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर याचं पाणी जे आहे ते मिठी नदीला जाऊन मिळतं. तर समजलं, तुळशी धरण भरलं की त्याचं पाणी विहार धरणाला जातं आणि विहार धरण बनलं की त्याचं पाणी मिठी नदीला जाऊन मिळतं. ओके, ही 2 धरणं आता आपली इथं झाली. यानंतर पुढे जाऊया, तानसा धरण. आता तानसा धरण मुंबईमध्ये नाही, ते कुठं आहे तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये तानसा धरण आहे. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि याच्या माध्यमातून पाणी पुरवठा जो आहे तो मुंबईला केला जातो. त्यानंतर मोडक सागर धरण. मोडक सागर धरण सुद्धा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये वैतरणा नदीवर आहे. मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे तर वैतरणा नदीवर आहे. हा एक क्वेश्चन येऊ शकतो. हे धरण जर आपण बघितलं ब्रिटिशांच्या काळात 1701 मध्ये बांधण्यात आलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ठीक आहे, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या धरणाचं आपण काम केलेलं आहे मुंबईमध्ये प्रॉपर, तर ते धरण म्हणजे मोडक सागर धरण आहे. ब्रिटिशांनी 1701 मध्ये बांधलं, पण आपण त्याचं पुनर्बांधकाम केलं 1954 मध्ये. कुणी केलं तर बीएमसी अभियंता नारायण मोडक यांनी. आता हा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो का, तर नारायण मोडक यांनी याचं बांधकाम परत केले 1954 ला, म्हणून यांच्या नावावरूनच याला नाव देण्यात आलं. बघा, नारायण मोडक आडनाव आहे मोडक आणि तलाव म्हणून सागर, मोडक सागर. ठीक आहे,
तर मोडक सागर हे जे नाव आहे या धरणाला कोणाच्या नावावरून देण्यात आलं, तर नारायण मोडक यांच्या नावावरून देण्यात आलं, कारण यांनी या धरणाचं परत बांधकाम जे आहे ते केलेलं आहे. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जर बघितलं तर मुंबईसाठी नूतनीकरण करून बांधणार, म्हणजे आपण त्याची पुनर्बांधणी करण्यात आलेले जे धरण आहे ते आहे मोडक सागर. ठीक आहे, मोडक सागर मेन पॉइंट ठाणे जिल्ह्यातील शहापूर इथे आहे. नदी आहे वैतरणा. बांधकाम केलं नारायण मोडक यांनी. ब्रिटिशांनी पहिले 1701 मध्ये बांधलं होतं, पुनर्बांधकाम केलं 1954 मध्ये नारायण मोडक यांनी, म्हणून यांच्या नावावरून मोडक सागर असं नाव जे आहे ते या धरणाला देण्यात आलेले. आता एक धरण आहे अप्पर वैतरणा धरण. अप्पर वैतरणा धरण नाशिकमध्ये, पहिला महत्वाचा मुद्दा, नाशिकमध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये हे धरण आहे. आपण जर बघितलं तर वैतरणा आणि अलवंडी या दोन नद्यावर, वैतरणा आणि अलवंडी या दोन नद्याच्या संयुक्त पाण्याच्या प्रवाहावर अप्पर वैतरणा धरण बांधलेले. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं नाशिकमध्ये कोणतं धरण बांधण्यात आलेले, आता बघा नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं जे ठिकाण आहे, ठीक आहे, त्र्यंबकेश्वरला एका नदीचा उगम होतो. ती कोणती नदी आहे, त्र्यंबकेश्वर. ठीक आहे, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी एका नदीचा उगम होतो आणि ती पूर्वेकडे वाहत जाते, ती आहे गोदावरी नदी. आणि याच ठिकाणी एका नदीचा उगम होतो आणि ती पश्चिमेकडे वाहत जाते, ती आहे वैतरणा नदी. मग या वैतरणा नदीवर नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर कोणतं धरण आहे, अप्पर वैतरणा. आणि ही नदी पुढे ठाण्यात आल्यानंतर हिच्यावर कोणतं धरण आहे, तर मोडक सागर. मोडक सागर. ठीक आहे, तर हे दोन धरणं एकाच नदीवर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर हे जे धरण आहे ते माती दगड यांचा भराव टाकून 1973 साली बांधण्यात आलं होतं. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवा. मुंबई पासून 153 किलोमीटर अंतरावर जर बघितलं तर अप्पर वैतरणा धरण आहे. यानंतर पुढे जाऊया भातसा धरण. ठीक आहे, आपण यापूर्वी अभ्यासलं ते तानसा होतं. ठीक आहे, तानसा होतं, शब्दामध्ये कन्फ्युज होऊ नका. यानंतर भातसा धरण. भातसा धरण हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात भातसा आणि चोरणा नदीच्या संगमावर बांधण्यात आलेले. तर भातसा आणि चोरणा नदी संगमावर 1968 मध्ये भातसा धरण जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर हे सुद्धा एक दगडापासून बांधण्यात आलेलं धरण आहे. त्याचबरोबर जर बघितलं 1968 मध्ये हे धरण बांधायला सुरुवात केली होती. 1983 मध्ये हे धरण बांधून कंप्लीट झालं होतं. ठीक आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर मुंबईला या धरणामधून 50% पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो. तर भातसा धरण महत्वाचं आहे, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहे. भातसा आणि चोरणा नदीवर आहे. 1968 मध्ये बांधकाम सुरू झालं, 1983 मध्ये पूर्ण झालं आणि मुंबईला 50% पाणी पुरवठा भातसा धरणामधून केला जातो. ठीक आहे, त्यानंतर आता 7वं आणि शेवटचं धरण आहे मध्य वैतरणा धरण. ठीक आहे, वैतरणा धरण, मध्य वैतरणा धरण हे वैतरणा नदीवरचे, म्हणजे वैतरणा नदीवर आपल्याला मेन धरणं जी आहे ती बघायला मिळतात. मध्य वैतरणा धरण पालघर जिल्ह्यातील मोखाडा या ठिकाणी कोचाळे गावात बांधण्यात आलेलं धरण आहे. या धरणाचं बांधकाम जे आहे ते 2012 मध्ये पूर्ण झालेलं आहे. या धरणाला कुणाचं नाव देण्यात आलं, तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मध्य वैतरणा धरणाला देण्यात आलेलं आहे. या धरणाचं काम 2009 मध्ये सुरू झालं होतं, 2012 मध्ये हे कम्प्लीट झालं. आरसीसीचा म्हणजे रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीटचा वापर करून बांधण्यात आलेलं हे मुंबईमधलं, महाराष्ट्रामधलं पहिलं धरण आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी एक जलविद्युत प्रकल्प सुद्धा आहे. तर मी परत एकदा तुमची सगळी धरणं जी आहे ती रिवाइज करून घेतो. बघा, तुळशी धरण मुंबईपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. 1879 मध्ये ते बांधण्यात आलं. हे धरण भरलं की विहार तलावाला पाणी जातं. विहार धरण जे आहे ते आरे कॉलनी परिसरामध्ये आहे, मुंबईमध्येच आहे. आपण जर बघितलं तर 1860 मध्ये हे धरण पूर्ण झालं होतं. हे धरण भरलं की मिठी नदीला पाणी जाऊन मिळतं. तानसा धरण ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातच मोडक सागर धरण आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर भातसा धरण सुद्धा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातच आहे. मग आपण जर बघितलं मोडक सागर या धरणाला नाव कोणी दिलं, तर नारायण मोडक यांच्या स्मरणार्थ ते नाव देण्यात आलेले. त्यांनी या धरणाचं नूतनीकरण केलं होतं 1954 साली. ठीक आहे, मोडक सागर धरण वैतरणा नदीवर आहे. अप्पर वैतरणा धरण वैतरणा नदीवर आहे, नाशिकमध्ये इगतपुरी या ठिकाणी. ठीक आहे, यानंतर जर बघितलं तर पुढे जाऊया. भातसा धरण ठाणे जिल्ह्यातील भातसा आणि चोरणा या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे. मुंबईला 50% पाणी पुरवठा भातसा धरणाच्या माध्यमातूनच केला जातो. आणि मध्य वैतरणा धरण पालघरमध्ये आहे, मोखाडा या ठिकाणी.
2009 मध्ये बांधकाम सुरू, 2012 मध्ये बांधकाम पूर्ण. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या धरणाला देण्यात आलेलं आहे. आणि कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट रोलरचा वापर करून, आरसीसीचा वापर करून बांधण्यात आलेलं हे पहिलं धरण आहे महाराष्ट्रातील. तर अशा प्रकारे मुंबईतील आपण सगळे धरणं बघितले. सगळ्यात पहिलं धरण जे असेल, कोणतं तलाव जर असेल तो विहार तलाव आहे, आणि सगळ्यात लेटेस्ट आहे मध्य वैतरणा धरण. ठीक आहे. आणि याची पाणी साठवण क्षमतेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त पाणी साठवलं जाऊ शकतं अप्पर वैतरणा धरणामध्ये. ठीक आहे. तर या काही गोष्टी धरणं वगैरे आपण इथं सगळे बघितलेले आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आता हवामानाची संबंधित थोडी चर्चा करूया. समजलं? इथपर्यंत धरणाचा पॉईंट क्लिअर झाला. मेन मुद्दे. आता मला माहितीये की एकदाच गोष्टी लक्षात राहणार नाहीये, पण हे आपलं काय करावं लागणार आहे, सराव करावा लागणार. तुम्ही हे लेक्चर जर 1-2 वेळा परत जर बघितलं तर तुम्हाला इझिली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लक्षात राहील. ठीक आहे. आपल्याला यांचे जिल्हे सुद्धा विचारले जाऊ शकते की मुंबईला पाणी पुरवठा करणारं जे काही अप्पर वैतरणा धरण आहे तर हे नेमकं कुठं आहे, तर असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी माहितच असल्या पाहिजे. यानंतर आता मुंबईचे हवामान. मुंबईचं हवामान कशा प्रकारचं आहे, तर मुंबईचं हवामान जर आपण बघितलं तर उष्ण आणि दमट या प्रकारचं आहे. ठीक आहे. उष्ण आणि दमट. दमट म्हणजे काय असतं, तर ज्या ठिकाणी समुद्र असतो. ठीक आहे. ज्या ठिकाणी समुद्र असतो त्या समुद्रावर ऊन पडतं, बरोबर. त्या पाण्याची काय होते, वाफ होते, आणि ती वाफ हवेमध्ये असते. कंटिन्यू ती वाफ जी आहे ती हवेमध्ये असते. ठीक आहे. मग तसं जे वातावरण असतं त्याला काय म्हटलं तर दमट वातावरण. आता समजून घ्या, तुम्ही महाराष्ट्रामध्ये, आपण महाराष्ट्राच्या समजून घ्या मराठवाड्यात आलो, विदर्भात आलो, तर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी असा कोणता मोठा जलाशयच नाही. तिकडे अरबी समुद्र आहे. ठीक आहे. इकडे छोटे मोठे जलाशय आहे, आणि त्यांची पाण्याची वाफ जी आहे ती कुठं जाते हे सुद्धा समजत नाही. मग इकडचं जे हवा आहे ती एकदम कोरडी असते, तिच्यामध्ये आर्द्रता, बाष्प आपल्याला बघायला मिळत नाही. मग मुंबईचं हवामान जे ते कशा प्रकारचं आहे, टोटल महाराष्ट्राचं हवामान उष्णच आहे. टोटल महाराष्ट्राचं हवामान उष्णच आहे. फक्त कोकणाचं हवामान जे आहे ते दमट आहे. मग मुंबईचं हवामान कसं असणार आहे, दमटच असणार आहे समुद्र किनाऱ्यामुळं. आता इथं तापमान कक्षेतील फरक अतिशय कमी आहे. पहिले तापमान कक्षा म्हणजे काय असतं हे समजून घेऊया. बघा मित्रांनो, दिवसाचं जास्तीत जास्त तापमान ते रात्रीतलं कमीत कमी तापमान, यामधील जो फरक असतो याला म्हटलं तर तापमान कक्षा. काय सांगितलं, दिवसाचं जास्तीत जास्त तापमान. फॉर एक्झाम्पल नागपूरमध्ये दिवसाचं जास्तीत जास्त तापमान असतं 48 डिग्री सेल्सिअस उन्हाळ्यात, आणि रात्रीतलं कमीत कमी तापमान असतं 29 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता याच्यातील फरक आहे 19 डिग्री सेल्सिअस. यातील फरक आहे 29 डिग्रीचा. तर 29 डिग्री काय आहे, नागपूरची तापमान कक्षा. जी काय आहे, नागपूरची तापमान कक्षा आहे. आता आपण जर बघितलं मुंबईत जर बघितलं तर दिवसा तापमान असतं जवळपास, उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर 33 डिग्री सेल्सिअस. रात्री असतं 28 डिग्री ते 30 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर इथं जर बघितलं तिथं तापमान कक्षा किती आहे, 3 ते 5. किती आहे, 3 ते 5 डिग्री. आता सर असं का म्हणजे काही मुलांना प्रश्न पडू शकतो की रात्री पण इतकं तापमान का, इतकं टेम्परेचर का असतं वातावरणामध्ये. तर सिंपल आहे मित्रांनो, दिवसभर जे ऊन पडतं, ठीक आहे, त्यामुळे जमीन तापते, त्यामुळे जास्त तापमान दिवसा असतं. आणि जी जमीन तापते, त्या जमीन तापल्यानंतर ठीक आहे तिचं जो उष्णपणा आहे, ते बाष्प जे, आता सगळ्यांना माहिती आपल्याला की आपण जर बकेटमध्ये हीटर लावलं तर पाणी काय होणार, गरम होणार. त्याचप्रमाणे वातावरणात हवेमध्ये जे पाणी बाष्पाच्या स्वरूपात ते सुद्धा काय होतं, गरम होतं. रात्रभर आपल्याला काय ठेवतं, गरम ठेवतं मुंबई सारख्या साईडला. ठीक आहे, कोकणामध्ये. म्हणून जर आपण बघितलं तर मुंबई आणि एकंदरीत कोकणाची तापमान कक्षा जी आहे ती फारच कमी आहे. इथं दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान यामध्ये आपल्याला जास्त काही फरक बघायला मिळत नाही. इथं आर्द्रतेचं प्रमाण भरपूर आहे, म्हणजे वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण जे आहे ते भरपूर आहे. ठीक आहे. खूप जास्त प्रमाणात बाष्प आपल्याला बघायला मिळतं. इथलं तापमान जर आपण बघितलं 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे. ठीक आहे. मी जास्तीत जास्त आणि कमीत कमी इथं ॲव्हरेज सांगितलं 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास इथं काय आहे तर आपल्याला तापमान बघायला मिळतं. आर्द्रता भरपूर आहे म्हणून पाऊस सुद्धा भरपूर आहे. सरासरी वार्षिक पाऊस जो आहे तो 120 मिमी. आता काही मुलं इथं मिमी दिलेले, पण ते सेंटीमीटर मध्ये विचारलं तर लक्षात ठेवा 220 सेंटीमीटर. 220 सेंटीमीटर पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये पडतो. आणि आतापर्यंतचा एक रेकॉर्ड आहे मुंबईचा, 26 जुलै 2005 साली मुंबईमध्ये एकाच दिवशी जर आपण बघितलं तर 944 मिमी एवढा पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये पडला होता. जवळपास 94 सेंटीमीटर पाऊस जो आहे तो एकाच दिवशी मुंबईमध्ये पडला होता.
एवढा पाऊस जर आपण बघितलं मराठवाड्यामध्ये पूर्ण वर्षभरात पडतो, किंवा जो काही पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, म्हणजे आपला जो काही सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश आहे, मराठवाडाच तुम्ही म्हणा, तर त्या भागात जर आपण बघितलं वर्षभरात एवढा पाऊस पडतो जेवढा मुंबईमध्ये एकाच दिवसामध्ये पडला होता. ती तारीख लक्षात ठेवा, 25 जुलै 2005. ठीक आहे. हे हवामानाचे मुद्दे समजले का सगळ्यांना, की तापमान कक्षा काय भानगड असते. तापमान कक्षा म्हणजे दिवसाचं जास्तीत जास्त तापमान, ते रात्रीतलं कमीत कमी तापमान, यातील फरक म्हणजे तापमान कक्षा. मुंबईची तापमान कक्षा कशी आहे, कमी आहे. ठीक आहे. त्याचबरोबर असंही लक्षात ठेवा, जीके मध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोलाचा प्रश्न जर आला तर तो सुद्धा तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे, की महाराष्ट्रामध्ये कोकणाची तापमान कक्षा कमी आहे. आपण जर पूर्वेकडे गेलं तर आपल्याला जे काही महाराष्ट्राचा मराठवाडा, विदर्भ यामध्ये तापमान कक्षा खूप जास्त बघायला मिळते. त्यातल्या सगळ्यात जास्त तापमान कक्षा जी आहे ती नागपूरची बघायला मिळते. त्याचबरोबर जर बघितलं तापमान 30 सेल्सिअसच्या आसपास आपल्याला बघायला मिळतं. इथं आर्द्रतेचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे पाऊस सुद्धा खूप जास्त असतो. वर्षभरात 2200 मिलीमीटर म्हणजे 220 सेंटीमीटर एवढा पाऊस आपल्याला पडताना मुंबईमध्ये दिसतो. आणि एक रेकॉर्ड झाला तर 26 जुलै 2005 साली, या दिवशी एकाच दिवशी 944 मिलीमीटर एवढा पाऊस जो आहे तो एकाच दिवशी पडला होता. ठीक आहे. तर आपण तापमानाविषयी, हवामानाविषयी मुद्दे इथं क्लिअर केलेले आहे. आता मुंबईची अर्थव्यवस्था. ठीक आहे. मुंबईच्या अर्थव्यवस्थेविषयी मुद्दे बघूया. मुंबई ही भारताची काय आहे, आर्थिक राजधानी. मुंबई काय भारताची आर्थिक राजधानी आहे. इथं अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्थांची मुख्यालय, जसं की आरबीआयचं मुख्यालय जे आहे ते कुठं आहे, मुंबईला आहे. यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्यानंतर मुंबई शेअर बाजारचं मुख्यालय कुठं आहे, तर ते मुंबईमध्येच आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं मुख्यालय कुठं आहे, ते मुंबईमध्येच आहे. ठीक आहे. तर अशा महत्वाच्या ऑर्गनायझेशनची मुख्यालय आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळतात. आता मुंबईचा जो काही कारभार आहे, आपण जर बघितलं तर भारताची पूर्ण बऱ्यापैकी पैशाचं केंद्रीकरण एकाच ठिकाणी झालेलं, ते म्हणजे मुंबईमध्ये. आता आपण मुंबईचा कारभार चालवल्या जाणाऱ्या महानगरपालिकेबाबत थोड्या गोष्टी जाणून घेऊया. जसं की मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चालवला जातो आणि तिच्या अंतर्गत 480 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र आहे. हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे, बरोबर. याच्यावर आपण पहिलेच चर्चा केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली होती, 1882 ला. आता पहिल्यांदा महानगरपालिका कुठं स्थापन झाली होती, पहिली महानगरपालिका मद्रास या ठिकाणी स्थापन झाली होती 1688 ला. कधी, 1688 ला. त्यानंतर दुसरी महानगरपालिका सेकंड कुठं स्थापन झालेली आहे, मुंबईला 1882 ला. कुठं झालेली आहे, 1882 ला. ठीक आहे. ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे आणि आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पण आता होती म्हणायला पाहिजे. ठीक आहे. कारण आता पुणे बनलेली, आशिया खंडातील सगळ्यात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती बनली, पुणे बनलेली आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जर बघितला तर सगळ्यात मोठा अर्थसंकल्प असतो. 34,000 कोटीचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प असतो. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. आता मुंबईमध्ये प्रभाग किती आहे, तर 14 प्रभाग आहे. ठीक आहे. 227 नगरसेवक आहे मुंबईचे. त्यापैकी 5 नगरसेवक जे आहे ते नियुक्त केलेले असतात आणि 222 नगरसेवक जे आहे ते जनतेमधून निवडून आलेले असतात. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये एक महापौर सुद्धा असतो. मुंबई महानगरपालिकेचा कारभार जो आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभार जो आहे तो मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार चालतो. तर हा 1888 आकडा लक्षात ठेवा. मुंबई महानगरपालिकेचा जो काही कारभार आहे तो मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार सर्व कारभार जो चालत असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर सध्या सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे पुणे. कधीपासून, तर जुलै 2021 पासून. पुण्याचं मी तुम्हाला सांगितलं 485 चौरस किलोमीटर एवढं जे क्षेत्रफळ आहे ते पुण्याच्या महानगरपालिकेचं आहे आणि मुंबई महानगरपालिका 480 क्षेत्रफळासह दुसऱ्या स्पॉटवर आहे. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो, ठीक आहे, नगरसेवक लक्षात ठेवा 227. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो, मुंबई महापालिका अधिनियम 1888. ठीक आहे. त्यानंतर मुंबई क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे आपल्या राज्यातील. ठीक आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये राज्य राखीव पोलीस बल म्हणजे SRPFचं गट क्रमांक 8चं मुख्यालय. ठीक आहे, गट क्रमांक 8चं. त्यानंतर मुंबईमध्ये जर बघितलं तर आमदार आणि खासदार किती आहे, तर लोकसभेचे मुंबई उपनगरमध्ये 4 लोकसभा खासदार आहे आणि मुंबई शहर मध्ये 2 लोकसभा खासदार आहे. म्हणजे खासदार जर बघितले लोकसभेचे मुंबईमध्ये तर 6 लोकसभा खासदार मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळतात, बृहन्मुंबईमध्ये.
आणि मुंबई उपनगरमध्ये 26 विधानसभेचे आमदार आपल्याला बघायला मिळतात. त्याचप्रमाणे मुंबई शहरमध्ये जर बघितलं तर 10 विधानसभेचे आमदार आपल्याला बघायला मिळतात. असे टोटल 36 आमदार जे आहे ते मुंबईमध्ये. किती? टोटल 36 आमदार. तर तुम्हाला ही संख्या सुद्धा विचारली जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल प्रश्न आला की मुंबईतील लोकसभा खासदारांची संख्या सांगा, 6. मुंबईतील विधानसभा आमदारांची संख्या सांगा, 36. ठीक आहे. मुंबई शहरातील सांगा लोकसभा खासदार, 2. मुंबई उपनगरातील 4. ठीक आहे. मुंबई शहरातील आमदार 10. मुंबई उपनगरातील 26. यानंतर आरटीओ. आता मुंबईमध्ये ते नंबर प्लेट असते ना, आपल्याकडे सवय असते बघा, MH1 म्हटलं की कुठलं, MH20 म्हटलं की कुठलं, MH समजून घ्या 12 म्हटलं की कुठलं, आपल्याकडे असं MH14 म्हटलं की कुठलं, असं काही मुलांना सवय असते की आपण MH सांगितलं की लगेच सांगतात आपल्याला कुठलं आहे. मग आता आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये MH1 जे आहे ते मुंबई सेंट्रल साठी आहे. MH1 जे आहे ते मुंबई सेंट्रल साठी आहे. आणि मुंबई उपनगरमध्ये जर बघितलं तर आपल्याला 3 एकूण जे एमएच आहे ते बघायला मिळतात. आरटीओचे आपण म्हणूया की नंबर प्लेटवर जे आपल्याला बघायला मिळतात तर ते 3 आहे. जसं की MH2 जे आहे ते मुंबई पश्चिम साठी आहे, MH3 जे आहे ते मुंबई पूर्व साठी आहे आणि MH47 जे आहे ते बोरिवलीसाठी. तर मुंबईमध्ये आपल्याला टोटल आरटीओच्या वाहनांचे जे काही नोंदणी क्रमांक असतात MH, ठीक आहे, तर ते 3 प्रकारचे बघायला मिळतात. मुंबई MH1 जे आहे ते प्रॉपर मुंबई शहरमध्ये, MH2, MH3 आणि MH47 हे जे आहे ते मुंबई उपनगरमध्ये बघायला मिळतात. MH1 मुंबई शहरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. ओके. तर आता बघा, ठीक आहे, आज आपण एवढंच इथपर्यंतच थांबूया. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. सगळ्यांना आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं का? येस और नो तुम्हाला सांगा. उद्यापासून आपण मुंबई उच्च न्यायालय, त्याचबरोबर मुंबईतील महामार्ग, असं एक एक करून व्यवस्थितपणे जाऊया. त्यानंतर बघा पुढे जाऊन आपण मुंबई शहराचा प्रॉपर फक्त मुंबई शहराचाच अभ्यास करूया. त्यानंतर आपण नंतर मुंबई उपनगराचाच अभ्यास करूया. असं एक एक करून सगळं पॉइंट जे आहे ते कव्हर करूया. फक्त लेक्चर चालू असताना तुम्ही तुमचा रिस्पॉन्स देत चला. म्हणजे तुम्ही फक्त असं लेक्चर बघता, पण जर तुम्ही रिस्पॉन्स देत असाल तर मग आम्हाला पण शिकवायला काय तर चांगलं वाटतं. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा, ठीक आहे, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम, एखादी गोष्ट समजली नसेल तर ती तुम्ही ग्रुपवर टाकत चला. मी त्याबाबत तुम्हाला गायडन्स नक्की करेल. ठीक आहे. ठीक आहे. थांबूया मग आज आपण इथं. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.